महाराष्ट्र राज्य कृषि सहायता संगठन आज से राज्यव्यापी आंदोलन पर है। कृषि सहायकों ने आज काली पट्टी बांधकर अपने विरोध प्रदर्शन के पहले चरण की शुरुआत की। यह आंदोलन कई महत्वपूर्ण मांगों को लेकर शुरू किया गया। कृषि सहायता संगठन के कृषि सेवक अवधि को रद्द कर नियमित कृषि सहायक पद पर नियुक्ति, पदनाम बदलकर सहायक कृषि अधिकारी करना और कृषि सहायकों को लैपटॉप उपलब्ध कराना, इसके साथ ही ग्राम स्तरीय कार्य के लिए सहायकों की नियुक्ति समेत कई अन्य मुद्दों पर भी यह आंदोलन जारी रहेगा। आंदोलन की शुरुआत में नांदेड़ जिला कृषि अधीक्षक को ज्ञापन सौंपा गया, जिसमें संगठन ने आंदोलन के विभिन्न चरणों की घोषणा की। सर्वांना नमस्कार। मी महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संघटना नांदेडचा जिल्हा अध्यक्ष शंकर पवार व आमचे सर्व सदस्य नितीन नाईक व दत्तात्रय चिंतावार, आज आम्ही इथे आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा जे 5 मे रोजी काळ्या फिती लावून शासकीय काज करायचं आहे या आंदोलनामध्ये आज सहभाग झालेलो आहेत। आज आमच्या प्रमुख मागण्यासाठी हे महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन माननीय विलास रेंडे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहेत। यात प्रामुख्याने कृषी सहायकांच्या जे अडीअडचणी आहेत, समस्या आहेत, जे आजपर्यंत आश्वासन देऊनसुद्धा शासनाने सोडवलेलं नाहीत, त्यामुळे आम्हाला नाईलाजाने या विषयाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी भाग पडत आहे। तर या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 6 प्रकारे आंदोलनाची दिशा केली आहे। 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख आणि 15 तारखेपासून बेमुदत सर्व शासकीय कामावर बहिष्कार टाकून आंदोलन होण्यात आहे। जर करता आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्याच्या आम्ही आज काळ्या फिती लावून आंदोलन होत आहे। उद्या आम्ही 6 तारखेला धरणे आंदोलन आहे। 7 तारखेला सामूहिक रजेवर जाणार आहे, व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडणार आहोत। त्यानंतर सर्व 15 तारखेपासून आम्ही सर्वजण सामूहिक कामावर बहिष्कार टाकणार आहोत। अशा प्रकारे आंदोलनाचे टप्पे आहेत। शासनाने आमच्या प्रमुख मागण्या तुम्हाला सांगायचं म्हणजे की आमचे कृषी सेवकांचा जो काळ आहे, जो 3 वर्षाची कंत्राटी पद्धत आहे, ही बंद करण्यात यावी आणि रेग्युलरमध्ये त्यांना हे घेण्यात यावे। कंत्राटी पद्धत बंद करून त्यांना रेग्युलर कृषी सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात यावी, ही पहिली मागणी आहे। आणि आम्हाला जे आजपर्यंत आश्वासन दिलं होतं की कृषी सहाय्यकांचं जे पदनाम बदलायचं, ते आजपर्यंत झालं नाही। सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून आमचं पदनाम करायचं आहे। आणि जे खूप दिवस झाला आकृतीबंध कृषी विभागाचा जो रडखडला आहे, तो आकृतीबंध तात्काळ लागू करावा आणि त्यामध्ये कृषी पर्यवेक्षकाचे जे कृषी सहाय्यकाला जे आजपर्यंत पदोन्नती भेटत नाही, वर्षानुवर्षे ते पदोन्नतीपासून रडखडले आहेत, त्यामध्ये कृषी पर्यवेक्षकांचे पद वाढवण्यात यावे। जे पहिले 6 कृषी पर्यवेक्षकामार्फत 6 कृषी सहाय्यकाच्यावर 1 कृषी पर्यवेक्षक होता, तो 400 प्रमाणात करावे, ही आमची मागणी आहे। त्यामुळे कृषी सहाय्यकांना लवकर पदोन्नती मिळेल, हे आकृतीमध्ये तात्काळ हे घ्यावे। आणि कृषी सहाय्यकांना जे नानाजी देशमुख पोकरा योजनेमध्ये जो गेल्या वर्षी मदतनीस म्हणून जे होते ते यावर्षी नाही घेत आहे, तर ते कृषी सहाय्यकांना ग्राम पातळीवर काम करण्यासाठी 1 मदतनीसची आवश्यकता आहे। जसे की ग्रामस्तरावर किंवा महसूल स्तरावर सर्वांना त्यांचा तलाठी आणि ग्रामसेवकांना मदतनीस दिलेला आहे, ते शासनाने आम्हाला तसा प्रकारचे मदतनीस देण्यात यावा। आणि लॅपटॉपची जे आज आपण म्हणता डिजिटल युग आहे, शेतकऱ्यांची कामं लवकर व्हावं म्हणता, पण कृषी सहाय्यकांना ग्रामीण भागामध्ये काम करत असताना किंवा ऑनलाईनची जी व्यवस्था करत असताना शेतकऱ्यांचे कामं जर लवकर व्हायचे असतील तर आम्हाला लॅपटॉप देणं हे अत्यंत आवश्यक आहे। जे सैन्याला तुम्ही युद्धावर पाठवत असेल तर शस्त्रच नाहीत, आणि तो शस्त्र कसं काम करणार आहे, हे शासनानं लक्षात घेऊन आम्हाला तात्काळ लॅपटॉपची मागणी आमची मान्य करावी। जसे की आजपर्यंत महसूल विभागामध्ये तलाट्याला 2-3 वेळेस लॅपटॉप दिला, अंगणवाडी सेवकांनासुद्धा लॅपटॉप आला, आरोग्य सेवकांना लॅपटॉप आला। कारण शासन आता सर्व योजना किंवा ॲप हे काढत आहेत, ते स्वतःच्या मोबाईल कोणाचा असते नसते किंवा मोबाईलवर हे फास्ट कामं होत नाहीत, त्यामुळे लॅपटॉप हे अत्यंत जरुरी आहे। आणि जे आमचा स्केल आहे, स्केलमध्ये
जे S13 आहे S14च्या याच्यामध्ये आम्हाला हे करायचं, परंतु S14मध्ये आमचे लेवलमध्ये आमची भरती करायची आहे. ही आमची प्रमुख मागण्या आहेत. अशा 10 ते 12 मागण्या घेऊन आम्ही या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तरी या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी अशी शासनाला विनंती करतो की हे आंदोलन जास्ती वेळ न हे करता शासनाने आमच्यासाठी काय मागत नसून आम्ही या कृषी विभागाचे कामं आणि शेतकऱ्यापर्यंत लवकर जावं, शेतकऱ्याचे कामं लवकर व्हावं म्हणून हे आंदोलन हे केलेलं आहे. खरीप हंगामावर याचा परिणाम होऊ नये याची जर काय झाला तर ही आमची जबाबदारी नसून ही शासनाची जबाबदारी आहे. तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि हे आंदोलन आम्हाला जास्त दिवस करायची गरज पडू देऊ नये अशी मी आपल्यामार्फत मी शासनाला विनंती करतो.